तर बघा मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये परचेसेस आणि सेल्सचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला बघायचे आहे. मग सर तुम्ही म्हणा सर परचेस सेल्सचे ट्रान्झॅक्शन बघितले, पण हे थोडेसे वेगळे आहे, डिफरंट आहेत. म्हणजे कसं आहे की गुड्सचे परचेस सेल्सचे आपल्याला ट्रान्झॅक्शन बघायचे आहेत. मग गुड्स नेमकं काय आहे ते अगोदर आपण समजून घ्यायचं आहे. गुड्सचा अर्थ होतो माल. बघा मी इथे जे आहे परचेस गुड्स ऑन कॅश म्हटलेलं आहे. अगोदर तुम्ही क्लिअर करून घ्या, गुड्स म्हणजे काय होतो, माल. सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे आजचा. गुड्सचा अर्थ काय होणार आहे, माल. आता माल कशाला म्हणतात किंवा गुड्स कशाला म्हणतात, तर मित्रांनो, जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूचा बिझनेस करत आहे ती वस्तू त्यासाठी गुड्स म्हटली जाते. परत सांगतो, जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूची नेहमी खरेदी विक्री करत आहे ती वस्तू त्याच्यासाठी गुड्स म्हटली जाते. जसं उदाहरण आपण बघू, जर कोणी इलेक्ट्रिक दुकानदार असेल, इलेक्ट्रिक वस्तू विकतोय, तर मग आता बघा त्याचा व्यवसाय काय आहे, इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करणं आणि ते पुन्हा विकणं. म्हणजे त्याच्याकरता आता AC, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, LED TV हे सर्व त्याच्याकरता गुड्स होऊन जाईल. हे त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स. आणि आपण जर आता समजा फर्निचर दुकान जर आपलं आहे, तर फर्निचर दुकानदारासाठी ते चेअर्स, टेबल्स, कपाट हे ज्या वस्तू राहतील हे आपल्याकरता गुड्स म्हटले जातील. भाजीपाला विक्रेता जर असेल तर भाजीपाला हे त्याच्याकरता गुड्स आहे. ते आपल्यासाठी व्हेजिटेबल्स आहेत, पण त्या विक्रेत्याकरता जो त्या भाजीपालाचा व्यवसाय करत आहे त्याच्याकरता भाजीपाला हा गुड्स होऊन जाईल. येतं का लक्षात? कापड दुकानदार जर असेल, कपड्यांचा व्यवसाय जर करतोय, तर त्याच्या दुकानात जे कपडे आहेत हे कपडे त्याच्याकरता गुड्स म्हटलं जाईल. कारण हा त्याचा प्रॉपर बिझनेस आहे की कपडे आणायचे आणि ते पुन्हा विकायचे, कपडे आणायचे आणि ते पुन्हा विकायचे. हा त्याचा प्रॉपर बिझनेस आहे. म्हणून कपडे जे पण त्याच्या व्यवसाय दुकानात आहेत हे त्याच्याकरता माल होऊन जाईल. जर कोणी मेडिकल स्टोर्सवाला असेल, तर मेडिकलवाल्यासाठी त्याच्या दुकानामध्ये ज्या मेडिसिन्स, टॅबलेट, बॉटल्स वगैरे ज्या बी काही असतील, म्हणजे त्याच्याकरता ते काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. इन शॉर्ट, जो पण कोणी व्यावसायिक असेल, जी वस्तू तो आणतोय पुन्हा विकतोय, आणतोय विकतोय, तर याच्यासाठी ती वस्तू त्याच्याकरता गुड्स होऊन जाईल. आता बघा, हे 2-3 उदाहरण तुम्हाला दिले मी. मोठं उदाहरण देतो एकदम. जर एखादा सोनार जर असेल, त्याचं काम काय आहे, सोनं चांदी एकदम होलसेलमध्ये आणणं आणि इकडे किरकोळ विक्री करणं, तर मग हा त्याचा नेहमीचा व्यवसाय आहे. तर त्याच्याकरता जे सोनं दुकानामध्ये पडलेलं आहे ते त्याच्याकरता गुड्स आहे. म्हणजे बघा, सोनं खरेदी विक्री करणार असेल त्याच्याकरता ते पण काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. अजून सांगतो मोठं उदाहरण. मोठे मोठे बिल्डर्स असतील, समजा एखाद्या बिल्डरने एक 5 मजली अपार्टमेंट बांधलं, त्यामध्ये त्याने समजा 30 फ्लॅट बांधले, तर लक्षात घ्या त्या बिल्डरसाठी ते फ्लॅट घर नसून तर त्याच्याकरता गुड्स होऊन जाईल, माल होऊन जाईल. मग तुम्ही असं कसं काय म्हणते, माल कसं काय? कारण याचं एकदम सिंपल लॉजिक आहे. त्या बिल्डरचं ते घर त्याने स्वतःला राहण्यासाठी नाही बांधलेलं आहे, ते विकण्यासाठी बांधलेलं आहे. घर बांधणं, खरेदी करणं, ते विकणं हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे. म्हणून ते त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. समजतंय? इवन जर कोणी भंगार गोळा करतोय आपल्या गल्लीमध्ये येऊन, तर ते भंगार आपल्याकरता भंगार आहे, पण त्या व्यक्तीकरता ते गुड्स होऊन जाईल. लक्षात घ्या, शब्दांकडे लक्ष द्या. बघा किती मोठे मोठे उदाहरणं आणि सिंपल उदाहरणं मी देतोय. भंगार आपण जर घरातनं विकतोय तर ती वस्तू आपल्याकरता भंगार आहे, पण जो भंगार आपल्याकडनं गोळा करून घेऊन जातोय आपल्याकडनं, म्हणजे तो काय करतोय, पूर्ण गाव फिरून लहान लहान प्रमाणात प्रत्येकाकडनं समजा 100 लोकांकडनं थोडं भंगार गोळा करतोय. तो काय करतो, एका ठिकाणी ठोक विकून देतो. तर हा त्याचा बिझनेस झालाय की नाही? मग त्याचा बिझनेस काय, भंगार गोळा करणं आणि भंगार पुन्हा विकणं. तर हे भंगार त्याच्याकरता भंगार नसून हे त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. समजतंय का? गुड्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. गुड्स मी याच्याकरता जास्त भर देतोय, कारण गुड्स तुम्हाला समजलं पाहिजे.
गुड्स आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. जर मिठाई दुकानदार जर असेल तर त्याच्या दुकानामध्ये जे आपण 10-15 प्रकारच्या मिठाई असतील, बरोबर आहे की नाही, तर ते मिठाई त्याच्याकरता मिठाई नसून त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. इतकं सिंपल आहे. येतंय लक्षात? तर यात जर कोणाला काही शंका असेल तर मला तुम्ही अगोदर विचारा. त्याशिवाय हे आजचे ट्रान्झॅक्शन वहीमध्ये लिहायचे नाही. गुड्स सगळ्यांना समजलं का बघा. येतंय लक्षात? तर आता गुड्स कशाला म्हणणार, जो कोणी व्यावसायिक असेल तो व्यावसायिक ज्या वस्तूचा बिझनेस करत आहे तर ती वस्तू त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. जर समजा आपलं किराणा दुकान आहे आणि आपण आपल्या दुकानात जो काही माल पडलेला आहे, बघा परत माझ्या शब्दात तोंडातून ऑटोमॅटिक माल शब्द निघाला, जो काही वस्तू आपल्या दुकानात पडलेल्या आहेत ज्या आपण विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत ते आपल्याकरता माल आहे. जसं साखर, शेंगदाणे, तेल, तांदूळ, बरोबर आहे, साबण वगैरे हे ज्या काही वस्तू आहेत ह्या त्याने स्वतः करता नाही आणलेल्या आहेत, विकण्यासाठी आणलेल्या आहेत, तर ही त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. जर समजा त्याच्या दुकानामध्ये आता एक लॅपटॉप आणून ठेवलेला आहे, कॉम्प्युटर आणून ठेवलेला आहे, ते कॉम्प्युटर त्याने विकायसाठी आणलेला आहे का, नाही, तर ही त्याची ॲसेट्स आहे. ही त्याची काय होऊन जाईल, ॲसेट्स, मालमत्ता होऊन जाईल. पण गुड्स कशाला म्हणणार, ज्या वस्तूचा आपण प्रामुख्याने खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो ती वस्तू आपल्यासाठी काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. येते लक्षात? परत सांगतो, जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूचा प्रामुख्याने खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतो ती वस्तू त्याच्याकरता गुड्स होऊन जाते. कळतं सगळ्यांना? आता आपण ट्रान्झॅक्शन्स बघू. त्याच्या अगोदर थोडंसं हिंट तुम्हाला द्यायची, थोडीशी माहिती तुम्हाला लिहून द्यायची आहे, ती तुम्हाला मी क्लिअर करून देतो की गुड्स जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय शब्द वापरायचा असतो हे अगोदर क्लिअर करून घ्या, कारण यानंतर आपल्याला खूप महत्त्वाचे भाग आता एंट्रीज आपल्याला घ्यायचे आहेत. मी लहानशा कागदावर तुम्हाला थोडीशी माहिती लिहून देतो, समजून देतो. बघा या कागदावर आता इथे परचेस गुड्स म्हटलं आहे की नाही, इथे काय म्हटलं आहे, परचेस गुड्स. मग आपण खरेदी करणे, परचेस म्हणजे काय होतो, खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल. आता प्रॉपर कोणती वस्तू खरेदी केली हे आपल्याला सांगितलेलं नाही. आपण प्रॉपर कोणती वस्तू खरेदी केली हे आपल्याला सांगितलेलं नाही, तर आपण काय खरेदी केलं म्हटलंय, गुड्स. मग आता हे कोणी खरेदी केलं ते पण सांगितलेलं नाही. मेडिकलवाल्यांनी जर खरेदी केलं असेल तर हे गुड्स म्हणजे त्याच्याकरता टॅबलेट्स असतील, त्याच्याकरता ते गुड्स होऊन जाईल. जर कोणी हा व्यावसायिक इलेक्ट्रिक दुकानदार असेल त्याने टीव्ही, फ्रीज, कूलर खरेदी केले असेल त्याच्याकरता ते गुड्स होऊन जाईल. किराणा दुकानदार असेल त्याने साखर खरेदी केली हे त्याच्याकरता गुड्स होऊन जाईल, बरोबर आहे की नाही. जर कोणी कापड विक्रेता असेल, कापड दुकानदार असेल त्याने कपडे खरेदी केले असतील त्याच्याकरता गुड्स होऊन जाईल. म्हणजे जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूचा बिझनेस करत आहे ती वस्तू त्याच्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. मग आपल्याला घेण्यात नाही त्याचा बिझनेस कोणता आहे, काय गुड्स म्हटलं म्हणजे काय, याचा अर्थ ती वस्तू त्याने स्वतः करता न आणता ती विक्री करता आणलेली आहे, त्याचा तो प्रामुख्याने व्यवसाय आहे, त्याला आपण काय म्हणणार, गुड्स. इतकं क्लिअर झालं? मग आता जरी त्याने गुड्स खरेदी केलं असेल, बघा आपण आता बघा अजून एक ट्रान्झॅक्शन बघू. आपण जे अगोदर घेतलेलं आहे पहिलंच ट्रान्झॅक्शन, परचेस मशिनरी, लॅपटॉप, फर्निचर, ह्या वस्तू आपण खरेदी केल्या की नाही, विकल्या पण, हे पण आपण ट्रान्झॅक्शन बघितले. मग त्या ठिकाणी आपण गुड्स किंवा परचेस एंट्रीमध्ये डेबिट क्रेडिट न करता आपण त्या ठिकाणी 2 अकाउंट्समध्ये मशिनरी घेतलं होतं. का बरं मशिनरी घेतलं होतं, कारण ही मशिनरी त्याच्याकरता काय होऊन जाते, मालमत्ता, ॲसेट्स होत आहे. कारण मशिनरी खरेदी विक्री करणं हा त्याचा प्रामुख्याने व्यवसाय नाही, म्हणून त्या ठिकाणी परचेस मशिनरीच्या ठिकाणी मशिनरी म्हटलं. जर समजा आपला बिझनेस फर्निचरचा आहे आणि आपण चेअर खरेदी केल्या 100, तर त्या आपल्याकरता खरेदी केल्या काय, विक्री करता खरेदी केल्या, तर चेअर त्या आपल्याकरता चेअर नव्हता, फर्निचर नसताना त्या आपल्याकरता काय होऊन जाईल, गुड्स होऊन जाईल. पण आपलं दुकान किराणा दुकान आहे आणि आपण 4 खुर्च्या आणल्या तर ते वापरण्याकरता आणल्या, तर आपल्याकरता ते चेअर नसून गुड्स नसून आपल्याकरता काय होऊन जाईल, चेअर्स होऊन जातील. म्हणजे लक्षात घ्या की आपण गुड्स कशाला म्हणणार आणि ॲसेट्स कशाला म्हणणार, येतं लक्षात. आता बघा, जेव्हा पण तुम्हाला गुड्स दिलेलं राहील उदाहरणामध्ये, मग आपण तो गुड्स शब्द वापरत नाही. जेव्हा पण तुम्हाला गुड्स दिलेलं राहील तेव्हा आपण गुड्स शब्द वापरायचा नाही. का बरं नाही वापरायचा, मी समजून सांगतो. कारण गुड्स म्हणजे माल, बरोबर आहे,
ते वस्तू खरेदी विक्रीचा आपला प्रॉपर बिझनेस आहे की त्याशिवाय आपला बिझनेस चालूच नाही शकत. बरोबर आहे की नाही. आपण कापड दुकानदार आहोत आणि आपण मालाची खरेदी करणार नाही, मालाची विक्री करणार नाही, तर आपला बिझनेस चालेल का? म्हणजे त्या दुकानामध्ये जे कापड येतील आणि जे कापड विकले जातील यावर त्याचा प्रामुख्याने हा बिझनेस आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला गुड्स शब्द नाही लिहिता परचेस सेल्स असे शब्द वापरायचे असतात. बघा मी समजावून सांगतो. जर आपण माल, बघा फक्त एक गुड्स संबंधित सांगतो मी, लक्षात घ्या. जर आपण माल म्हणजे गुड्स खरेदी केला असेल तर परचेस शब्द वापरा. जर तुम्ही तो माल विकला असेल तर त्या ठिकाणी सेल्स शब्द वापरा. जर माल खरेदी केलेला परत केला असेल तर त्या ठिकाणी परचेस रिटर्न हा शब्द वापरा. जर विकलेला माल आपल्याकडे परत आला असेल तर सेल्स रिटर्न वापरा. त्या ठिकाणी काय वापरायचं आपण? सेल्स रिटर्न. मग बघा, परचेस सेल्स खरेदी विक्री, परचेस रिटर्न सेल्स रिटर्न. परचेस रिटर्नचा अर्थ मी इथे लिहून देतो. जो माल खरेदी केला त्यातून काही परत केला. जेव्हा ट्रान्झॅक्शन येतील तेव्हा परत मी समजून सांगितलं तुम्हाला. परचेस रिटर्न म्हणजे काय? जो माल आपण खरेदी केला आणि त्यातून जर काही परत केला असेल त्याला परचेस रिटर्न म्हणतात. सेल्स रिटर्न म्हणजे काय? जो माल आपण विकला त्यातून जर काही परत आला असेल तर आपण त्याला म्हणणार सेल्स रिटर्न. आता हे परचेस आणि सेल्स रिटर्न हे आपण नंतर बघू. पहिले आपण परचेस आणि सेल्सचे ट्रान्झॅक्शन आज बघणार आहोत. तर आता बघा, जर तुम्हाला ह्या गुड्सची खरेदी विक्री झाली असेल तर खरेदीच्या वेळेला कोणता शब्द वापरणार? परचेस. आणि विक्रीच्या वेळेला कोणता शब्द वापरणार? सेल्स. आता परचेस आणि सेल्स म्हटलं मग नेमकं काय खरेदी केलं आणि काय विकलं हे डाऊट यायलाच नको, कारण त्या ठिकाणी त्याने गुड्सच खरेदी विक्री केलेला आहे. मग सर तुम्ही गुड्स म्हणजे नेमकं काय खरेदी विक्री केले? मग ज्या वस्तूचा तो व्यवसाय करतोय ती वस्तू खरेदी विक्री केली, त्यामुळे त्याला काय म्हटलं? परचेस किंवा सेल्स म्हटलं. इतकं सिंपल आहे. म्हणजे हा गुड्स काय म्हणतोय? परचेस सेल्स, परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न हे शब्द तुम्ही फक्त माझ्याकरता वापरायचे. जर आपला व्यवसाय किराणा दुकानचा आहे, किराणा दुकान आपला आहे आणि आपण दुकानामध्ये एसी बसवली तर आपण त्या ठिकाणी त्याला गुड्स नाही म्हणू शकत. त्या ठिकाणी त्याला गुड्स म्हणू शकत नाही, त्या ठिकाणी त्याला एसीच म्हणावं लागेल. कळतंय? काही ट्रान्झॅक्शन आपण बघू. काही डाऊट असेल तर मी पुन्हा क्लिअर करून देईल. तर बघा आता आपण काही ट्रान्झॅक्शन्स बघू. अजून हे लक्षात घ्या, परचेससाठी आणि सेल्ससाठी नॉमिनलचा नियम लावतात. नॉमिनलचा नियम वापरतात कारण परचेस केलं म्हणजे आपला खर्च एक्सपेन्सेस होऊन जाईल आणि माल विकला म्हणजे आपलं इन्कम, आपला फायदा होऊन जातो. म्हणून त्याला कोणता नियम लावतो? नॉमिनलचा. आता आपण ट्रान्झॅक्शन बघू काही. तर बघा, परचेस गुड्स ऑन कॅश, रोख खरेदी केलेला आहे. काय होतंय याच्यामध्ये? या व्यवहारामध्ये काय क्रिया घडत आहे की आपण माल खरेदी करतोय आणि लगेच पैसे पण देतोय. कॅश म्हटलंय, हा व्यवहार रोखीचा मानला जाईल. हा व्यवहार कसला मानला जातो? रोखीचा मानला जाईल, कारण इथे कॅश शब्द आलेला आहे. आता काय आलं आणि काय गेलं तुम्ही म्हणा सर गुड्स आला आणि कॅश गेले. बरोबर आहे. मग आपल्याला 2 अकाउंट्स काढायचे आहेत. इथे 2 अकाउंट्स आपल्याला लिहायचे आहेत. मग 2 अकाउंट प्रॉपर कोणते कोणते येतील? तर लक्षात घ्या, इथे आपल्याला गुड्स शब्द वापरायचा नाही. आपल्याला गुड्स शब्द वापरायचा नाही. आपल्याला कोणता शब्द वापरावा लागेल? परचेस. कारण परचेस म्हटलं म्हणजे जो कोणी व्यावसायिक असेल तो कोणता बी असू द्या, त्याचा जो प्रॉपर बिझनेस आहे त्या वस्तूचा आहे तीच वस्तू खरेदी केलेली आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणणार सर मग तिथे तुम्ही गुड्स का बरं नाही लिहिलं, परचेस का बरं लिहिलं? तर हा नियम आहे की तुम्हाला त्याला परचेस लिहावं लागेल, कारण बिझनेसचं अकाउंटिंग आपण करतोय आणि बिझनेसमध्ये जी वस्तू त्याने विक्रीसाठी आणलेली आहे तीच वस्तूचा व्यवसाय झालेला आहे, व्यवहार झालेला आहे, तिथे परचेस किंवा सेल शब्द वापरा. बरोबर आहे. तर मग आता इथं पहिला शब्द कोणता येऊन जाईल? पहिला अकाउंट कोणता येऊन जाईल? परचेस. परचेस म्हणजे खरेदी. मग आता काय खरेदी केलं असेल रे? कन्फ्यूज बिलकुल होऊ नका. जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूचा बिझनेस करतोय ती वस्तू त्याने खरेदी केलेली आहे. जर सोनार असेल त्याने गोल्ड खरेदी केलेला आहे, मेडिकलवाला असेल तर मेडिसिन खरेदी केलेले आहेत, किराणा दुकानदार असेल तर
किराणा वस्तू खरेदी केलेल्या आहेत. जर समजा भंगारवाला असेल तर भंगार गोळा केलेला आहे, बरोबर आहे. तर मग परचेस म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की ज्या वस्तूचा तो बिझनेस करतोय ती वस्तू. म्हणजे बघा गुड्स कशाला म्हणणार ते समजलं तुम्हाला. मग गुड्सच्या ठिकाणी तुम्हाला गुड्स न वापरता परचेस किंवा सेल्स वापरायचं आहे, हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या. रिटर्नचं आपण नंतर बघू. गुड्सच्या ठिकाणी गुड शब्द न वापरता परचेस किंवा सेल शब्द तुम्हाला वापरायचा आहे. क्लिअर झालं असेल. मग आता 2 प्रकारचे व्यवहार असतात, एक तर रोखीने किंवा उधारीने. एक तर रोखीचा व्यवहार राहील किंवा उधारीचा व्यवहार राहील. मग इथं हा व्यवहार रोखीचा एक उधारीचा एक कशावरून समजतंय? कॅशवरून. म्हणजे कॅश आलं म्हणजे इथे कॅश शब्द आलेला आहे, म्हणजे हा व्यवहार कसा होऊन गेला? रोखीचा. 2 अकाउंट समजले. आता यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे नेमकं काय? तर परचेससाठी आणि कॅशसाठी पर्सनल अकाउंट वापरणार, रिअल अकाउंट वापरणार की नॉमिनल अकाउंट वापरणार? कंपल्सरी नाही की दोघांसाठी एकच लागेल, वेगळं वेगळं लागू शकतं. आपण ते मागच्या ट्रान्झॅक्शनमध्ये पण बघितलं. तर बघा परचेस, आता इतके थोड्या वेळापूर्वी समजवलं की परचेस म्हणजे आपण मालाची खरेदी केलेली आहे, एक तर पैसे आत्ता दिले असतील किंवा भविष्यात देणार. तर हा आपला प्रामुख्याने हा आपला बिझनेस आहे. तर परचेससाठी आपल्याला नॉमिनलचा नियम लावावा लागतो. का बरं नॉमिनलचा नियम? कारण आपण माल खरेदी केला, आपला हा आत्तापर्यंत खर्च आहे. जेव्हा तो विकला जाईल तेव्हा आपला फायदा होऊन जाईल. जेव्हा तो विकणार तेव्हा आपला काय होऊन जाईल? फायदा होऊन जाईल. पण आत्तापर्यंत आपला काय तो खर्च आहे, बरोबर आहे. म्हणून तर नॉमिनलचा नियम वापरला. कॅश करता आपण सुरुवातीपासून बघतोय कोणता नियम वापरणार? रिअल. इतकं क्लिअर झालं असेल. आता 2 इफेक्ट्स काय आहेत? आता नॉमिनलचा नियम काय आहे रे मित्रांनो? नॉमिनलचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. आता हा परचेस एकतर इन्कम असेल किंवा एक्सपेन्सेस असेल, बरोबर आहे. तर मला सांगा माल खरेदी करणं हा खर्च आहे की फायदा आहे? तर खर्च आहे. मग आपण इथं लिहू परचेस इज एक्सपेन्सेस. परचेस काय आपला खर्च आहे. इतकं क्लिअर झालं. परचेस जर आपला खर्च आहे तर खर्चाला आपण नेहमी काय करतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तो आपला काय आहे? खर्च आहे आणि खर्चाला नेहमी काय करतो आपण? डेबिट. तर परचेसला डेबिट झालं. आता कॅश साठी रिअलचा नियम लावला. तर रिअलचा नियम काय आहे? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. जे आलं असेल त्याला डेबिट कर, गेलं असेल त्याला क्रेडिट कर. आता मला सांगा ह्या व्यवहारामध्ये कॅश कम्स इन की गोज आउट आहे? आपण जर माल खरेदी केलेला आहे रोखीने, तर पैसे येतील की जातील? तर नक्कीच पैसे आपल्याकडनं जातील. म्हणजे इथे कॅश काय आहे? गोज आउट आहे. कॅश काय आपली? गोज आउट आहे. इतकं क्लिअर आहे. आता कॅश गोज आउट आहे. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. क्रेडिट वाट गोज आउट, जे गेलं त्याला क्रेडिट करा. इथे काय गेलं आपल्याकडनं? कॅश. म्हणून कॅशला काय होऊन जाईल? क्रेडिट. तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक 2 अकाउंट जे आहेत त्यातनं एकाला डेबिट होतं, एकाला क्रेडिट होणार आहे. एवढं फायनल आहे. आता हे बघा मी इथे 18 नंबर दिलेला आहे, 20 म्हटलंय, नंतर 19 म्हटलेलं आहे. मग आपण अगोदर 19 नंबरचा ट्रान्झॅक्शन सॉल्व्ह करू. आणि बघा तुमच्याकरता मी एक हिंट पण देणार आहे. जेव्हा तुमचं 21 नंबरचं ट्रान्झॅक्शन संपून जाईल तेव्हा परचेस सेल्स करता तुम्हाला एक सोपी हिंट मी देणार आहे, ती नंतर बघू आपण. बघा इथे काय झालं. आता इथे आपण जे 18 नंबर ट्रान्झॅक्शन होतं त्यात आपण काय केलं? माल खरेदी केलाय रोखीने. आता बघा परचेस गुड्स फ्रॉम चेतन. आता आपण चेतनकडनं माल खरेदी केलेला आहे. बघा ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये चेतनचं नाव आलेलं आहे. मी तुम्हाला बघा परत तो कागद मध्ये घ्यायचं, ते लिहायला सांगितलं होतं. नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा, बरोबर आहे. तर परचेस गुड्स फ्रॉम चेतनकडनं माल खरेदी केला. ह्या व्यवहारामध्ये चेतनचं नाव आलेलं आहे, व्यक्तीचं नाव आलेलं आहे. पण बघा कुठे कॅश किंवा चेक शब्द आलाय का? नाही. म्हणजे हा व्यवहार कसा आहे रे? उधारीचा आहे. हा व्यवहार कसा होऊन गेला? उधारीचा. इथे बघा व्यक्तीचं नाव नव्हतं, कॅश शब्द आलेला होता. कॅश शब्द असेल किंवा नसेल पण व्यक्तीचं नाव नाहीये, म्हणजे हा व्यवहार रोखीचा होता. इथे जर एवढं म्हटलं असतं फक्त परचेस गुड्स तर हा व्यवहार रोखीचा होऊन गेला असता, कारण कॅश पण नाही, व्यक्तीचं नाव पण नाही. आणि इथे बघा फ्रॉम चेतन म्हटल्यामुळे चेतनकडनं माल खरेदी केला, चेतनचा उल्लेख झालेला आहे. रोखीचा व्यवहार हे कशावरच समजत नाही, चेतनचं नाव आलंय म्हणजे हा व्यवहार कसा होऊन गेला?
उधारीचा. जर समजा परचेस गुड्स फ्रॉम चेतन ऑन कॅश म्हटलं असतं पुढे तर रोखीने व्यवहार केलेला आहे हे क्लिअर झालं असतं, बरोबर आहे. पण इथे कॅश शब्द आलेला नाहीये पण चेतनचं नाव आलेलं आहे, म्हणजे हा व्यवहार कसा होऊन गेला, उधारीचा. अजून एक हिंट, ऑन क्रेडिट म्हटलं असतं तरी पण उधार आहे. चेतनच्या पुढे ऑन क्रेडिट शब्द लावला आपण तरी हा व्यवहार कसा होऊन जाईल, उधारीचा. पण रोखीचा केव्हा होईल, जोपर्यंत कॅश किंवा चेक शब्द येत नाही तोपर्यंत तो रोखीचा व्यवहार होणार नाही. जर व्यक्तीच्या नावासोबत कॅश किंवा चेक शब्द आलेला नसेल तोपर्यंत रोखीचा व्यवहार होणार नाही. मग आता आपण 2 अकाउंट्स याच्यामधून साईडला काढू. परचेस गुड्स, मग आता मला सांगा, आपण माल खरेदी केलं, मशिनरी खरेदी केलं, तर आपण 2 अकाउंट्समध्ये मशिनरी हे पहिलं अकाउंट घेतलं, तर आपल्याला गुड्स घेता येईल का इथे, आपण गुड्स घेत नाही. गुड्सच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, परचेस किंवा सेल्स, जे बी आपण केलं असेल ते. तर इथे पहिलं अकाउंट आपल्यासाठी सापडून जाईल परचेस. आता मला सांगा, पहिलं अकाउंट आपण परचेस तर घेऊन टाकलं, इथे दुसरं अकाउंट आपण कॅशचं घेतलं होतं कारण रोखीचा व्यवहार होता. इथे रोखीचा व्यवहार आहे का, नाही, इथे उधारीचा आहे. मग उधारीचा व्यवहार जर आहे तर मग भविष्यामध्ये आपल्याला हा व्यवहार पूर्ण करायचा आहे पैसे देऊन. तर ज्याच्याकडनं आपण उधारीवर खरेदी केलं असेल त्याचं नाव लिहिणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. मग कोणाकडनं आपण खरेदी केलेलं आहे उधार, तर चेतनकडून, तर आपण चेतनचं नाव लिहिणारच. क्लिअर झालं. हा उधारीचा व्यवहार आहे हे समजतंय तुम्हाला. नसेल समजत तर मागच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही कागदावर, तुम्हाला कागद तो मध्ये घ्यायचो मी, त्या कागदावर तुम्हाला लिहायला पण सांगितलं होतं, ते नियम तुम्हाला लिहायचे होते. नियम नंबर 1 त्यात काय बोललो तुम्ही बघा, किंवा इथे कामात पडणारा नियम सांगतो. जर एखाद्या व्यवहारामध्ये, हे बघा हे ट्रान्झॅक्शन म्हणजे हे व्यवहार आहेत, ह्या व्यवहारामध्ये जर कॅश शब्द आला असेल तर तो व्यवहार नेहमी रोखीचा. जर व्यक्तीचं नाव आलेलं आहे, कॅश किंवा चेक शब्द आलेला नाही, तर तो व्यवहार उधारीचा. व्यक्तीचं नाव आलंय पण कॅश शब्द येऊन गेलाय, मग व्यक्तीचं नाव असो नसो तो व्यवहार कसा होऊन जाईल, रोखीचा. पण इथे बघा चेतनचं नाव आलंय पण कॅश शब्द कुठे आलेला नाहीये, म्हणजे हा व्यवहार कसा होऊन गेला आता, उधारीचा. मी जे सांगतोय ते साईडला लिहित चला किंवा मग लक्षात ठेवत चला, एक वेळा कुठेतरी लिहून ठेवा. परचेससाठी आता क्लासिफिकेशन करायचंय. परचेससाठी कोणता नियम लावणार, नॉमिनल. परचेससाठी कोणता नियम लावणार, नॉमिनल. आणि चेतन हा व्यक्ती आहे, व्यक्ती व संस्था संबंधी कोणता अकाउंट लावतो, पर्सनल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता परचेसला नॉमिनलचा नियम लावला, इथे परचेसला नॉमिनलचा नियम लावला होता. का बरं लिहिला होता, कारण माल खरेदी करणं म्हणजे आपलं काय आहे, खर्च आहे. मग इथे आपण म्हणू परचेस अकाउंट इज एक्सपेन्सेस. परचेस काय आपला खर्च आहे आणि एक्सपेन्सेस, खर्चाला नेहमी काय करतो आपण, डेबिट. म्हणून परचेसला डेबिट, क्रेडिटमध्ये डॅश केलं. आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल, 2 अकाउंट्समधून एकाला डेबिट होईल एकाला क्रेडिट होईल, बरोबर आहे की नाही. परचेसला जर डेबिट झालंय तर चेतनला 100% क्रेडिट होणार आहे. पण कावर ते आपल्याला हिंटमध्ये बघायचे आहे. पर्सनल अकाउंटचा नियम काय, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. हा चेतन जर घेणारा असेल त्याला डेबिट करा, देणारा असेल तर क्रेडिट करा. हा जो माल आहे हा चेतन विकतोय, परचेस गुड्स फ्रॉम चेतन. आपण चेतनकडनं खरेदी करतोय तर चेतन काय करतोय, विकतोय. मग चेतन कोण झाला, गिव्हर. मग इथे आपण लिहू चेतन इज गिव्हर. चेतन इज गिव्हर. चेतन कोण झाला, गिव्हर. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. इथे चेतन कोण झालेला आहे, गिव्हर. चेतन जर गिव्हर आहे तर गिव्हरला आपण नेहमी क्रेडिट करणार. तर इथे चेतन हा माल विक्रेता होता, तो माल विकत आहे म्हणून तो देणारा झाला, म्हणून त्याला आपण क्रेडिट केलं. हे दोघी ट्रान्झॅक्शन आपण आत्ताचे परचेसचे बघितले. एका ट्रान्झॅक्शनमध्ये रोखीने माल खरेदी केला, एका ट्रान्झॅक्शनमध्ये आपण उधारीने माल खरेदी केला. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा गुड्स शब्द येईल तेव्हा परचेस किंवा सेल्स तुम्हाला काही ना काही हिंट दिलेलं राहील. तेव्हा गुड्सला डेबिट क्रेडिट न करता आपल्याला परचेस किंवा सेल्सला डेबिट क्रेडिट करावं लागतं. तुमच्या लक्षात आलं असेल, परचेसला आपण दोघं ठिकाणी खर्च म्हणून त्याला डेबिट केलेला आहे. तुम्हाला मी एक हिंट देणार आहे, 2 ट्रान्झॅक्शन संपले की पुन्हा एक तुम्हाला हिंट मी देईल. आता बघा 20 नंबर ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स ऑन कॅश. बघा आता सोल्ड म्हणजे काय, विकला. सोल्ड म्हणजे विकला. आपण गुड्स म्हणजे माल विकत आहोत. आता नेमकं काय विकलं तर हे पुन्हा पुन्हा तुम्हाला शंका यायला नको, कारण गुड्स आपण कशाला म्हणणार, जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूचा बिझनेस करत आहे खरेदी विक्रीचा, की तुझा प्रामुख्याने तोच बिझनेस आहे, ती वस्तू तो प्रामुख्याने खरेदी विक्री करतो, तर ती वस्तू त्याच्याकरता गुड्स आहे.
तर गुड्सचा आता पुन्हा पुन्हा डाऊट तुम्हाला यायला नको. आता इथे तो विकतोय हे लक्षात घ्या, आणि विकताना तो 2 प्रकारे विकेल, एक तर रोख किंवा उधार. इथे बघा क्लिअर शब्द दिला कॅश. त्याने कसा विकला रे? कॅश, रोख विकलेला आहे. म्हणजे पैसे येतील एवढं फायनल आहे. कॅश शब्द आपल्याकडे, कॅश तर आपल्याकडे येईलच. त्याने काय विकलंय? गुड्स. मग गुड्स जर विकला असेल तर गुड्स शब्द आपण वापरू शकत नाही. तर त्या ठिकाणी कोणता शब्द वापरणार आपण? सोल्ड पण नाही वापरत, त्याला सेल्स म्हणतात. त्याला काय माहिती असतं? सेल्स. म्हणजे त्याने माल विकलेला आहे. त्याच्या दुकानात जो माल असेल तो माल विकला असेल. मग त्याच्या दुकानात 1000 प्रकारच्या वस्तू असतील तर आपल्याला 1000 प्रकारचे नावं इथे लिहिण्याची गरज नाही. टोटल जो माल विकला असेल तो विकला असेल. सेल शब्द फक्त आपल्याला वापरायचा असतो. आता मग तुम्ही म्हणा सर कोणती वस्तू गेली ते पण तर लिहावं लागेल. 100% बरोबर आहे. जेव्हा तो बिल बनवेल त्यात तो त्याच्या कम्प्युटरमध्ये जे त्याच्याकडनं वस्तू गेलेल्या आहेत त्या सगळ्यांची तो यादी बनवेल, आणि समजा एक बिल 10,000चं बनलं तर 10,000 सेल्सची एंट्री करेल. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला कॅश आणि सेल्स करता क्लासिफिकेशन करायचं आहे. तर कॅश करता नेहमी कोणता वापरतो आपण? रिअल. तर सेल्स करता, सेल्स आपलं इन्कम असल्यामुळे नॉमिनल अकाउंट वापरणार. सेल्स म्हणजे माल विकला आपलं काय होऊन जाईल? इन्कम. आता कॅश करता रिअलचा नियम लावला. रिअलचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर कॅश आपल्याकडे आली असेल तर डेबिट कर, कम्स इन म्हण. गेली असेल तर गोज आउट करून त्याला क्रेडिट कर. आता मला सांगा, इथे माल जर विकलेला आहे तर आपल्याकडे पैसे येतील की जातील? तर नक्कीच पैसे आपल्याकडे येतील. म्हणजे कॅश कम्स इन झालं की नाही? मग इथे म्हटलं बघा आपण कॅश कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन, जे पण येईल त्याला डेबिट करा. काय आला आपल्याकडे? कॅश. मग कॅशला काय होऊन जाईल? डेबिट. त्यानंतर सेल्स. सेल्स नॉमिनलचा नियम लावतो. नॉमिनलचा नियम काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. तो सेल्स आपला इथे इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे? इन्कम आहे. मग आपण तसं इथे लिहायचं, सेल्स इज इन्कम. सेल्स आपलं काय आहे? इन्कम आहे. आता मला सांगा, सेल्स जर इन्कम आहे तर नियम काय आहे नॉमिनलचा? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. सर्व इन्कमला क्रेडिट करा. मग इथे इन्कम काय आहे? सेल्स. मग सेल्सला काय करून टाका? क्रेडिट करून टाका. हे पण ट्रान्झॅक्शन संपलं. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथे कॅश वरती लिहिलं आणि खाली लिहिलं, इथे कॅश वरती लिहिलं, काहीच फरक पडत नाही. कॅश जर इथे खाली घेतलं असतं, सेल्स वरती घेतलं असतं, तर इथे सेल्स हा क्रेडिटला जाईल आणि कॅश हा डेबिटला जाईल. फक्त इथं लिहिला गेला असता, हा इथं लिहिला गेला असता, काही फरक पडत नाही. पुढे जर तुम्ही सेल्स कॅशच्या ठिकाणी घेतला असता तर हा सेल्स इथे वरती आला असता. कॅश खाली घेतला असता, हा कॅश इथं न घेता इथे आला असता, काही फरक पडत नाही. 21 नंबरचं ट्रान्झॅक्शन घेतो आणि मग तुम्हाला परचेस सेल्स करता एकदम सोपी हिंट देतो. तर बघा आता परचेसला किंवा सेल्सला कसा नियम लावायचा. परत एक शब्द आहे, एक ट्रान्झॅक्शन आहे, सोल्ड गुड्स टू केतन. आता बघा गुड्स विकलाय, परत काय विकलाय आपण? गुड्स. म्हणजे इथे सेल्स आपल्याला घ्यावंच लागेल. मग तुम्ही मला सेल्स तर तुम्ही इथे डायरेक्ट खाली काबर लिहिला, वरती काबर लिहिला नाही, हे तुम्हाला एक 5 मिनिटात समजेल. आपण कधी पण जे पण ट्रान्झॅक्शनची एंट्री करतो तर अगोदर आपण डेबिट बाजू घेतो, नंतर क्रेडिट बाजू घेतो. बरोबर आहे की नाही? मग सेल्सला बघा इथे क्रेडिट झालेलं होतं म्हणून त्याला क्रेडिटला येण्यासाठी खाली लिहून घेतलं. तुम्ही वरती पण लिहिलं तर काही फरक पडत नाही, तर इथे सेल्समध्ये येईल, काही फरक पडत नाही. आता काय होतंय बघा रे, सोल्ड म्हणजे विकला. आपण माल विकलेला आहे टू केतन. नियम लक्षात घ्या जर्नल एंट्रीजचा. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव आलेलं आहे त्यासोबत कॅश शब्द आलेला नाही तर तो व्यवहार उधारीचा आहे. म्हणजे इथे हा व्यवहार कसला होऊन गेला? उधारीचा. कारण केतनचं नाव आलेलं आहे पण कॅश शब्द आलेला नाही. म्हणजे केतन पैसे भविष्यामध्ये देईल तर आपल्याला केतनचं नाव लिहून ठेवावं लागेल नोटबुकमध्ये. म्हणून बघा एंट्रीमध्ये केतनचं नाव लिहिणं बंधनकारक आहे. केतनचं नाव आपण लिहिलं. आता यांना नियम्स लावायचे आहेत, पर्सनल, रिअल की नॉमिनल. तर मग आता केतनसाठी कोणता नियम लागून जाईल? पर्सनल अकाउंट. सेल्ससाठी आपण आत्ता बघितला नॉमिनल अकाउंट. केतनसाठी पर्सनल, सेल्ससाठी नॉमिनल. यानंतर आता पर्सनलमध्ये नियम काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग आता केतन जो आहे नेमका रिसिव्हर आहे की गिव्हर आहे तो बघा. या गुड्स म्हणजे माल तो घेतोय का देतोय बघा. आपण काय करतोय? सोल्ड करतोय, आपण विकतोय. तर केतन खरेदी करतोय. केतन जर खरेदी करतोय तर केतन त्या मालाचा बेनिफिशियर आहे. तो मालाचा बेनिफिट घेत आहे, मालाचा फायदा घेत आहे. तो माल घेतोय, तो रिसिव्हर आहे. म्हणून आपण इथे म्हणू केतन इज रिसिव्हर.
केतन इज रिसिव्हर. आता मला सांगा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो बी कोणी रिसिव्हर आहे त्याला डेबिट करा. मग इथे रिसिव्हर कोण आहे? केतन. म्हणून केतनला आपण काय केलं? डेबिट केलं. इतकं क्लिअर झालं. सेल्सचा नियम कोणता लागतो? नॉमिनल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. आता इथे सेल्स इन्कम आहे की एक्सपेन्सेस? तर इन्कम आहे, तर आपण इथे म्हणू सेल्स इज इन्कम. सेल्स इज इन्कम. सेल्स आपलं काय आहे? इन्कम. मग इन्कमला नेहमी डेबिट करतो की क्रेडिट करतो? तर आपण इन्कमला नेहमी काय करतो? क्रेडिट करतो. तर हे झालं तुमचे 4 ट्रान्झॅक्शन कंप्लीट. आता लक्षात घ्या, एक सोपी हिंट तुम्हाला द्यायची आहे. ती हिंट लक्षात घ्या, मी सांगतोय बघा तुम्हाला. कधी पण क्लिअर करा, परचेस जर आपण करत आहोत, मालाची खरेदी करतोय आणि मालाची आपण विक्री करत आहोत, हे गुड्स संबंधित आहे. फक्त गुड्स संबंधित लक्षात घ्या. मालाची खरेदी केली म्हणजे परचेस शब्द आपण वापरणार, मालाची विक्री केली म्हणजे आपण सेल्स शब्द वापरणार. परचेस हा नेहमी डेबिटला जाईल आणि हा सेल्स नेहमी क्रेडिटला जाईल. कारण परचेस कधी पण करा तो आपला खर्चच आहे, तो नेहमी डेबिटला जाईल. सेल्स नेहमी क्रेडिटला जाईल. कधीच परचेस क्रेडिटला किंवा सेल्स डेबिटला येणार नाही. मग सर तुम्ही म्हणणार बाकी याच्यासाठी तुम्ही असं का बरं नाही सांगितलं? याचं रिझन आहे. जर कॅशसाठी मी असं म्हणूच शकत नाही कॅश नेहमी डेबिटला जाईल किंवा फक्त क्रेडिटला जाईल. कॅश कधी कधी डेबिटला पण येतं, कॅश कधी कधी क्रेडिटला पण येतं. मशिनरी कधी कधी डेबिटला पण येतं, कधी कधी क्रेडिटला पण येतं. बरोबर आहे की नाही? फर्निचर, लॅपटॉप कधी परचेस केलं असेल तर डेबिटला येईल, सेल्स केलं तर क्रेडिटला येईल. पण परचेस सेल्सचा नियम लक्षात ठेवा. परचेस नेहमी खर्चच असेल तो नेहमी डेबिटला जाईल, सेल्स नेहमी क्रेडिटला जाईल. ही सोपी हिंट आहे परचेस सेल्सची. मग आता बघा आपलं खरं की खोटं आहे. तर परचेस केलं बघा, परचेस कुठे आला? डेबिटला आला. इथे सेल्स आहे, सेल्स कुठे आला? क्रेडिटला आला. झालं क्लिअर बघा. इथे पण परत बघतो मी, इथे परचेस बघा डेबिटला आला, इथे सेल्स क्रेडिटला आला. सेल्स नेहमी क्रेडिटला जाईल आणि परचेस नेहमी डेबिटला जाईल. ते रोखीचं असो किंवा मग उधारीचं. ही सोपी हिंट तुमच्याकरता आहे, एकूण त्या पुस्तकात दिलेली नाही. आता अजून 2 ट्रान्झॅक्शन आत्ताचे आपण बघू. कॅश सेल्स म्हटलेलं आहे. आता बघा बहुतेकांचा ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये थोडंसं डिफिकल्ट त्यांना वाटतं, कारण इथे फक्त कॅश सेल्स म्हटलेलं आहे, गुड्स शब्द कुठे वापरलेलाच नाही. मग आता तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सेल्स म्हटलं म्हणजे विक्री केलेलं आहे, ती मालाचीच विक्री राहील. इथे काय विकलं हे प्रॉपर दिलेलं नाही आहे. तर ज्या वस्तूचा आपण बिझनेस करतोय तेच विकलेली आहे, आणि ज्या वस्तूचा बिझनेस करून तीच वस्तू जर विकलेली आहे तर आपण त्याला नेहमी काय म्हणणार? गुड्सच म्हणणार. मग इथे इनडायरेक्टली गुड्स आपण विकलेला आहे, या अगोदर तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा कॅश म्हणजे रोख पैसे, सेल्स म्हणजे विक्री. आता इथे असा अर्थ लावायचा नाही की आपण पैसे विकले, पैसे कधी विकता येत नाहीत. तर आपण माल विकलेला आहे. परत परत लक्षात घ्या, हे सगळ्यात 2 ट्रान्झॅक्शन सगळ्यात सोपे पण सगळ्यात जास्त कन्फ्यूज करणारे आहेत की नेमकं काय विकलं आहे, गुड्स की काही ॲसेट्स, हे काहीच दिलेलं नाही आहे, फक्त सेल्स म्हटलेलं आहे. तर माल विकलेला असेल, कॅश सेल्स म्हणजे पैसे कधी विकता येत नाहीत, हे लक्षात घ्या. इथे शब्दशः अर्थ जर घेतला तर आपण पैशांची विक्री केली असा अर्थ होतो आहे, पण असा अर्थ इथे अकाउंटमध्ये लावायचा नाही. इथे सेल्स म्हणजे इथे मालाची विक्री केलेली आहे हे इथे याच्यामध्ये लपलेलं असतं, म्हणून आपण इथे सेल्स शब्द वापरणार. आपण माल विकलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं सेल्सला आपण नेहमी काय करणार? क्रेडिट. बघा आता माल विकल्यावर 2 अकाउंट कोणते कोणते येतील? कॅश आणि सेल्स. बघा सेल्सला आपण नेहमी काय करतो रे? क्रेडिटच करणार. बरोबर आहे का? बरं बघा मी आता हे आपलं बरोबर कसं आहे, तुम्हाला इतक्यात मी हिंट दिली, ते बरोबर कसं आहे आपण इथे फिलअप करून मग सोडवू. कॅशसाठी आपण कोणता नियम लावतो? रिअल. सेल्स करता इन्कम आहे म्हणून नॉमिनल. ह्या व्यवहारामध्ये कॅश कम्स इन की गोज आउट हे रिअलचा नियम लक्षात ठेवा. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. या व्यवहारामध्ये कॅश काय आहे? कम्स इन आहे, म्हणून आपण इथं लिहू कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. डेबिट वाट कम्स इन, जे आलं असेल त्याला डेबिट करा, कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. आता सेल्स नॉमिनलचा नियम लावतोय.
डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम. डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम. इथे सेल्स इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे ते आपण नंतर बघू, पण लक्षात घ्या नॉमिनलमध्ये आपण माल विकला तर आपलं इन्कम आहे. मग आत्ताच समजून गेलं सेल्स आपलं काय आहे, सेल्स इज इन्कम. आणि इन्कमला आपण नेहमी काय करतो, क्रेडिट. आता इतकं सांगितलं की इन्कमला क्रेडिट करतो बरोबर आहे, पण अजून सोपी हिंट की सेल्सला नेहमी क्रेडिटच करणार. तुम्ही आजचे ट्रान्झॅक्शन बघून घ्या, 3 ट्रान्झॅक्शन आतापर्यंत सेल्सचे झाले आणि सेल प्रत्येक वेळेला क्रेडिट झालेला आहे. मग सर तुम्ही म्हणाल बाकी सगळ्यांच्या अकाउंटसाठी पण ही हिंट देऊन टाका. अजून 2-3 अकाउंटसाठी ही हिंट आहे, पण आत्ता आपण कॅशसाठी ही हिंट लावू शकत नाही. कारण कॅश बघा कधी क्रेडिटला आलं कधी डेबिटला आलं. इथे कॅश डेबिटला आलं बरोबर आहे की नाही, कधी कॅश क्रेडिटला पण येईल. म्हणजे कॅशला पण ही हिंट लावू शकत नाही. परचेस सेल्स करता होती मी सांगून दिली, कोणत्याच पुस्तकात दिलेली नाही. आता एक लास्ट ट्रान्झॅक्शन आपण आत्ताचं बघणार आहोत, कॅश परचेस. कॅश परचेस म्हणजे रोख पैसे खरेदी केलेत करे तर नाही. तर इथे आपण कसली खरेदी केली असेल, मालाची. पण गुड शब्द आपण लिहत नाही. त्या ठिकाणी आपण काय शब्द वापरणार आहोत, परचेस आणि कॅश. परचेससाठी कोणता नियम लावणार, नॉमिनल. नॉमिनलमध्ये काय आहे ते एक्सपेन्सेस. मग इथं लिहू परचेस इज एक्सपेन्सेस बरोबर आहे. तर परचेसला आपण नेहमी काय करतो, डेबिट. नेहमी डेबिट करतो म्हणून डेबिटला नाही, तो खर्च म्हणून डेबिटला आला आहे. समजण्याकरता हिंट दिली तो डेबिटला येतो. तर कॅश, कॅशसाठी कोणता नियम लावतो आपण, रिअल. मग इथे कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे, तर माल खरेदी केल्यावर आपल्याकडनं कॅश जाईल. तर कॅश आपल्याकडनं गेली म्हणून कॅशला काय होऊन जाईल, क्रेडिट. आणि सर्व ट्रान्झॅक्शन संपले. बघा इथपर्यंत आपण आज ट्रान्झॅक्शन घेतलेले आहेत, ते तुम्ही क्लिअर करा. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळं राईट डाऊन करायचं आहे. मी लक्षात घ्या आता ह्या रविवारी आपली एक टेस्ट पण होईल, किंवा रविवारच्या अगोदर जमलं तर रविवारच्या अगोदर घेऊ. पण मी आता सगळ्यांच्या नोटबुक चेक करणार आहे. सगळ्यांच्या घरी येऊन तर काही चेक करता येणार नाही, किंवा तुम्ही तर काही क्लासला येऊ शकत नाहीत. पण मी सगळ्यांचे पर्सनली माझ्या अकाउंटवर तुम्हाला फोटो सेंड करावे लागणार आहेत रविवारी. म्हणून सगळ्यांनी पूर्ण आपलं लिखाण काम कंप्लीट करून ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता काही दिवसामध्ये क्लास जॉईन केला असेल त्यांनी ते व्हिडिओ बघून ते पण लिखाण काम पूर्ण करून ठेवा. रविवारपर्यंत वेळ आहे, रविवारपर्यंत नोटबुक कंप्लीट करा. कारण समोर जर तुम्ही असले तर तुमच्या वह्या मला चेक करता येतात. ऑनलाईन असल्यामुळे नोटबुक पण ऑनलाईनच चेक करायला लागतील. अभ्यास तुमचा होणं खूप गरजेचं आहे. काही शंका असेल 1 वेळा आणि 10 वेळा विचारा, मी तुमच्या शंका क्लिअर करून देईल. पण अभ्यास तुम्हाला करावा लागेल, एवढं तुम्ही फिक्स करून ठेवा. नोटबुक कंप्लीट असली पाहिजे. ओके, बघू आपण बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये.